आणि हा आज शाळेतनं अचानकच आलेला आहे 11:30 वाजता आणि मला म्हणाले चपाती झाली असेल तर मला वाढ. मी म्हटलं याला अचानक काय झालं, तर त्याला भूक लागलेली म्हणून मग काय केलं, चपातीचं पीठ मळलं, 2 चपात्या केल्या, सॉस चपाती खा म्हटलं आणि जा. मग तोपर्यंत येऊसपर्यंत मी जेवण बनवते, कारण शाळेतनं आलेला आहे ना, आता ट्युशनचा जो क्लास होता त्याचा, तर तिकडं तासाला चाललेला आहे तो. 1:15 ते 1:30 वाजता तो तास सुटणार होता. मग म्हटलं तोपर्यंत जा, आधार होतो आहे. आणि त्याला भेंडी खूप आवडते. मला म्हणायला आला भेंडी पटणं करून ठेव, कारण मला चपात्याने भेंडी खायची. मी म्हटलं तू ये जा, तोपर्यंत मी चपात्याने भेंडी करून ठेवते. 1 किलो भेंडी आणलेली, तर सगळी भेंडी मी केलेली आहे. खिडकी नाही बघा अजिबात, 1-2च भेंड्या खिडक्या निघाल्या आणि मोठ्या भेंड्यासुद्धा एकदम कोवळ्या होत्या. म्हणजे भेंडी एकच नंबर होती आणि चवीलासुद्धा खूप छान होती. आणि भेंडी आमच्यात सगळीच खूप आवडीने खातात. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ दुपार. दुपारच वाजलेले आहेत 12 आणि श्री सकाळी गेलेला तासाला शाळेतला तास करून आलेला आहे. त्याला भूक लागलेली आणि आज शाळेतला तास 11ला सुटलेला आणि आता ट्युशनचं ते 12:15ला तास चालू होते. आला मग त्याला भूक लागलेली. मला म्हटलं चपाती ते काय केलंस काय, आणि मी आज कायच करायला नव्हतं. सकाळी होत्या चपात्या त्या खाऊन जा म्हटलं तर नको म्हटला. आता पीठ मळलं, त्याच्या पत्ते 2 चपात्या करून दिल्या, कारण की काल पाणी भरून ठेवलेलं. भेंडी बघा तेवढे सगळी पातेली बुट्ट्या सगळं घासलं आणि त्याला 2 चपात्या करून दिला. सॉस चपाती खाल्ला ते आणि गेला. चला आज भेंडी बनवणार आहे. भेंडीची रेसिपी खूप दिवस झाले मी तुमच्यासोबत नाही शेअर केलेली. आज भेंडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. हिरवी मिरची घालून पण करता येते आणि तिखट घालून पण करता येते. आता मी तिखट घालूनच करणार आहे, हिरवी मिरची काय नाही घालणार. पण भेंडी छान लागते. मी 1 किलोची भेंडी आणलेली आहे आणि ती सगळीच करणार आहे, कारण आमच्यात खातात आवडीने. राहिली तरी संध्याकाळी येते. केस आता रंगवायलाच पाहिजेत. शक्यतो मी रंगवायला बघत नाही, कारण सगळीच पांढरी होतील म्हणून. पण आता रंगवायला पाहिजे, कारण आईकडे जायचं आहे आपल्याला कार्यक्रमाला. गुरुवारी जायचं आहे, आज मंगळवार आहे. ब्लाऊज 1-2 शिवायचे आहेत, काही होईनच काम. इडलीला एक भिजत घालायचं आहे, किती दिवस झाले ते पण होईल. उन्हामुळं काहीच काम होईन झाले. त्यानंतर चपातीचं पीठ मळलेलंच होतं, चपात्या करून घेतल्या. माझी चपाती करण्याची थोडीशी पद्धत दाखवते मी तुम्हाला. मी 2-3 प्रकारे चपात्या करते, असं काही नाही की हीच पद्धत वापरते. 1 घडीची पण करते, 3 घडीची करते, 4 घडीची करते. असं जसं जमल तसं, जसं डोक्यात असेल, जसा वेळ असेल तसं चपाती बनवते. पण सगळ्यात जास्त 1 घडीची जी चपाती असते ती जास्त फुगते आणि ह्या ज्या असतात त्या थोड्याशा कमी फुगतात. एकेकांच्या ह्या पण चपात्या फुगतात, पण माझी तर 1 घडीची चपाती जास्त फुगते. 8-9 चपात्या बनवल्या आणि त्यानंतर त्याच तव्यामध्ये मग भेंडी भाजून घेतली. भेंडी मात्र चांगली भाजून घ्यायची, कारण जो जिळबटपणा असतो तो भेंडीचा जातो, त्यामुळे चांगली भाजून घ्यायची. डाग होतोपर्यंत आपण भेंडी भाजून घ्यायची, म्हणजे जे जिळबटपणा असतो तो कमी होतो. बघू शकता तुम्ही, भेंडी भाजत तसा जिळबटपणा कमी होतो. चांगली भेंडी भाजून घ्यायची. अजून 1-5 मिनटं भाजून घेऊया. अजून एवढी भेंडी भाजायची. ही भेंडी काढून घेऊया आपण भाजलेली. अशी भेंडी भाजायची. ते राहिलेली भेंडी भाजून घेऊ. भेंडी चिरायला पण वेळ लागतो, भाजायला पण वेळ लागतो. शिजायला मात्र वेळ लागत नाही, कारण भाजलेली असते. सगळी भाजून घेणार एकदमच. लसूण मात्र भेंडीला जास्त घालायचा, लसूण सोलणार आहे. कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2-2.5 पै तेल घातलेलं आहे, कारण भेंडी आपली जास्त असल्यामुळे तेल थोडं जास्त घातलं. आणि तेल कढल्यानंतर मोहरी आणि जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला
कांदा घातलेला आहे. कांदा आणि लसूण इथं जास्त वापरायचा आणि कांदा थोडा जास्त असल्यामुळे तो भाजून दे म्हटला आणि तोपर्यंत जी भांडी धुवून घेतलेली होती ती डब मारून घेत आहे. कारण की आता आणि परत भांड्याचा ढीग पडलेला आहे, तो घासायला पाहिजे आणि भांड्याची जाळी रिकामी पाहिजे होती मला. त्यासाठी म्हटली भांड्या ते डब मारून घेऊया, म्हणजे हातासरशी एक कामं तिथल्या तिथं केली तर बरं पडतं. नाहीतर प्रत्येक कामाला वेगवेगळा जर वेळ देत बसला तर मग ते काम खूप म्हणजे वेळ लागतो आणि आपली कामं पटाटा होत नाही. आणि इथं बघू शकता भांड्याची जाळी कधी मोडल्या हे मलाच माहीत नाही. कांदा भाजलेला आहे आपला. तर मी जिरं आणि लसूणची पेस्ट बनवलेली होती ती घालून घेऊया. लसूण भरपूर घालायचा भेंडीला, वास खूप छान येतो त्यामुळे. लसणाचा वास किती छान येत आहे. तेलात चांगलं परतून घ्यायचं. भांड्याची जाळी घेऊन कमीत कमी मला वाटते 2009ला 9-10ला घेतली असेल. म्हणजे जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाली जाळी होती आणि भरपूर भांडी असायची त्यामध्ये. आमची ज्यावेळी मेस होती त्यावेळी फुल्ल भांडी अशी भरायची मी त्यामध्ये. आणि कशी काय मोडली काय नाही, बाद झाली ती, मी बघायलाच नाही मोडलेली. ते ताट असं डब मारताना ते गेलं आत, एवढे आत कुठं चालले वगैरे बघूया म्हटलं तर ते मोडलेली होती. आता भांड्यात जाळी घ्यायला लागणार. अजून एक काय माझी प्लॅस्टिकची, तर ती भरपूर मोठी आहे. तेवढी मोठी काय रोज वापरात उपयोग नाही, लहान घ्यायला पाहिजे. आता लसूण आपण व्यवस्थित भाजून घेतलेला मस्त वास यूज करेल. चला बाकीचे मसाले घालूया आणि भेंडी तयार करूया. भाजलेली भेंडी आपली एवढी झालेली आहे. तर यामध्ये थोडीशी जिरेपूड, त्यानंतर हळद, त्यानंतर हिंग, बेडगी मिरचीची पूड थोडीशी टाकते, आणि आपली घरची चटणी. तेलात व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर भाजून घेतलेली भेंडी, पाणी बिणी काही वापरायचं नाही यात, नुसतं तेलात आपल्याला ही भेंडी शिजवायची. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि परत मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवून 5 मिनिटांसारखं उघडून हलवायचं. असं झाकून ठेवायचं, 1-5 मिनिटं ठेवायचं, परत उघडायचं, परत हलवायचं, परत आणि झाकून ठेवायचं. असं करायचं. 5 ते 10 मिनिटं आपल्याला ते शिजवावं लागणार, कारण भेंडी तर आपण भाजून घेतल्यामुळे ती शिजलेलीच आहे. तरी पण तो मसाला सगळा त्या भेंडीला व्यवस्थित लागावं म्हणून 5-10 मिनिटं आपण शिजवायचे. 2-3 वेळा आपण असं हे प्रोसेस करायचे. आणि भाकरी आणि भेंडी तर मस्त लागते. पण आज मी केलेल्या चपात्या. आणि फायनली आपली भेंडी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, कलर पण भेंडीला खूप छान आलेला आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेली. याच्याबरोबर गरम गरम भाकरी पाहिजे, ज्वारीची भाकरी आणि भेंडी खूप छान लागते. आणि मसाला भेंडीसुद्धा खूप छान होते. पण मी नाही बनवली कारण आमच्यात अशी भेंडी आवडीने खातात, त्यामुळे म्हटलं राहू दे. यात हिरवी मिरची घालून जर केलेली भेंडी असली, हळद आणि हिरवी मिरची घालायची आणि ती पण भेंडी खूप छान लागते. अशा पद्धतीने छान भेंडी तयार झालेली आहे. चला पडलेले तेवढी भांडी घासते.
डोकंसुद्धा विचारायला नाही सकाळपासून, कारण सकाळपासून एकसारखं एकच चालू असतं, काम काम काम. केस विचारायला सुद्धा वेळ मिळाला नाही. भांडे घासून घेते, नाही तर राहिली की मग तशीच राहतात. त्यामुळे आता भेंडी शिजलेले भांडे घासून घेते. झाली भेंडी वगैरे शिजलेले आहे, त्यामुळे आता गॅस बंद केला. आणि इथं कसं होतं बघा, गॅस जर चालू असला तर जाळी वगैरे वर ठेवता येत नाही भांड्याची मला, म्हणून मग मी गॅस बंद केला. शिजले आहे भेंडी आणि आता मी भांडी घासून घेत आहे. जे सूप वगैरे घेतलेले भेंडी चिरायला ते सगळं मी घासून घेतलेलं आहे. आणि आज भांड्याचा ढीग होता. सकाळी जी मोठमोठी पातेली वगैरे मी काल भरून ठेवलेली होती ती सगळी घासली. परत घागरे वगैरे भरून ठेवलेले त्या घासल्या, पिंप घासला, कपडे बिपडे सगळं आवरलेलं आहे. खूप वेळ लागतो बघा, असं पाणी बिणी भरून ठेवायचं असलं की खूप वेळ लागतो आणि ते नकोच वाटतं. घरातनं सगळ्या भांडी आणि पसाराच होतो. आता उन्हाळा आहे तोपर्यंत असंच चालणार. तरी आमच्या इकडे बरं आहे, एकच दिवस आठवड्यातनं कपात आहे. एक गावाला 8-8 दिवस पाणी येत नाही. आणि एक गावाला टी व्हीमध्ये मी बघते, एक हंडा पाण्यासाठी किती लांब लांब बायकांना जावं लागतं. तरी पण आम्ही म्हणजे नशीबवान आहोत म्हणतो की तेवढं तरी पाणी म्हणजे आमच्याकडे येतं. आणि भांडी घासत असताना मी सगळ्यात आधी ताटं लावून घेते भोवतीने जाळीच्या, आणि मग मध्ये सगळी लहान मोठी सगळी भांडी भरते. कारण की ताटं जर लावून घेतला तुम्ही कडनं तर मग तुमच्या ज्या वाट्या चमचे वगैरे असतील ते खाली पडत नाहीत. त्यामुळं ताटं लावून घ्यायची आणि सगळी भांडी डब मारायची, जेणेकरून पाणी सगळं नितळलं जातं. आणि आपलं जे स्टीलचं रॅक आहे ते अजिबात म्हणजे खराब होत नाही किंवा गंजत नाही. आणि भांडीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ राहतात. त्यानंतर हातासरशी लगेच किचन ओटा पण क्लीन केला. आता सगळं आवरलेलं. तोंड ते धुवून आले, स्वच्छ वाटायला बरं वाटायला तोंड धुतल्यावर. सगळं आवरलेलं आहे. भांडे त्याच्यानंतर मांडणार, काय मांडणार नाही तर पंखा लावणार आणि जरा बसणार आहे. जाऊ सोमवारी एक दिवस पाणी येत नाही आमच्यात, तर मी अशी पाते भरून ठेवावे लागतात. सेंटेक्स आहे आमचा, पण दुकान मालकांच्यात मी तू ठेवलेलं आहे, कारण इथं अडचण खूप होते म्हणून इथं ठेवलेलं नाही. त्यावेळी पाणी पण कमी पडत नव्हते, तर आता वाटायला आले त्यावेळी इथंच ठेवलं असतं बरं झालं असतं. एवढी सगळी पातेली भरायची, परत धुवायची. हे बघा, सो घासायचं, भरायचं, धुवायचं. अजून आत पातेली. अच्छी देवपूजा. अजून हे एक पातेली इथं भरलेलं आहे. परत ही घागरी अजून घासून ठेवायची. असं असते. उन्हाळा तर संपूसपर्यंत असाय. दर सोमवारी आमच्यात पाणी येणार नाही आहे, त्यामुळे अजून चार सोमवार असं भरून ठेवावं लागणार आहे. पुढच्या सोमवारी काय इकडं असणार आहे मी, तर सोमवारी मी येणार आहे, त्यामुळे मला पाणी भरून ठेवावंच लागणार आहे. मेहंदी लावायचा मुहूर्त लागला आणि हे लावताना लागतो बघा काळं, आता थोडे काळे होतात. त्या डेव्हलपर आणि हे दोन्ही होतं आहे. 10-15 मिनटंच ठेवायचं, जास्त वेळ का मी ठेवत नाही. मला भीतीच वाटते ते लावायला, पण नाही लावलं तर पुढंच फक्त लावले मी. आटेभर काय लावले नाही, तर मुहूर्त लागला आज लावायला.